जय शिवराय, जय शंभूराजे. उद्यापासून नवरात्री उत्सव चालू होत आहे. नवरात्री म्हणजे नारी शक्तीचा जागर आणि नवदुर्गांचे दर्शन. तर घटस्थापनेपासून म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या 9 दिवसात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी दुर्गा माता दौड काढतात. आता ही दुर्गा माता दौड कशासाठी काढली जाते आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण पुढे जाणून घेऊ. सुमारे 700 वर्ष खडतर परिश्रम घेत हिंदूंनी क्षुद्रासारखे भोग भोगले. त्याला तोड म्हणून पुण्यश्लोक जिजामातांनी माता तुळजाभवानीकडे उपासना केली. तिने घातलेलं मागणं स्वतःसाठी नाही तर कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पसरलेला भारत मातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागितले असतील. आपण ही पुण्यश्लोक जिजामातेचा व शिवछत्रपतींचा उदात्त भाव अंतःकरणात धारण करून प्रत्येक वर्षी नवरात्रात दुर्गा मातेच्या पायाशी साऱ्या भारत मातेच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या संसाराला दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागण्याची प्रथा पत्करली पाहिजे. श्री शिवछत्रपतींच्या उण्यापुऱ्या आयुष्यात देव देश धर्म यासाठी मुसलमान सत्ताधीशांसाठी शेकडो रणसंग्राम केले. क्षणाचाही विसावा न घेता केवळ हिंदू धर्मासाठी, हिंदू साम्राज्यासाठी श्री शिवछत्रपती अखंड दौडले, लढले, झगडले. यांच्या रक्तातील आग रग धग लढाऊपणा आजच्या तरुण पिढीच्या रक्तात येणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून नवरात्रात प्रत्येक दिवशी पहाटे शेकडो तरुणांनी एकत्र येऊन देवीची उपासना करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे. शिरावर ध्वजरूपी भगवा फेटा किंवा वारकरी टोपी घाला, पण उघड्या बोडक्या डोक्याने दौड काढायची नाही. आपल्या घरातील मुलामुलींना रात्री दांडियाला पाठवण्यापेक्षा सकाळी दुर्गा माता दौडीला पाठवा, जेणेकरून देव देश धर्माचे संस्कार त्यांच्यावर होतील आणि एक स्त्री जर धर्माभिमानी झाली तर त्यांची येणारी पिढी ती पण धर्माभिमानी होईल. याचसाठी आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी श्री दुर्गामाता दौड हा उपक्रम चालू केला आहे आणि हिंदूंच्या सशक्तीकरणासाठी हा उपक्रम करणे गरजेचे होते. तसेच तुम्हाला आमंत्रण नाही तर कर्तव्य म्हणून तुम्ही दुर्गामाता दौडसाठी येणे गरजेचे आहे. धन्यवाद.